हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। अनिकेत निकम हे माणिकराव कोकाटे यांची बाजू कोर्टामध्ये मांडतायत। कोकाटेंना दिलासा मिळणार का, या प्रकरणाला कुठली दिशा मिळणार हे बघावं लागणार आहे। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात आहेत, त्यांच्यावर थोड्याच वेळात अँजिओग्राफी होणार आहे। कालच नाशिकचे पोलीस मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा सविस्तर वैद्यकीय अहवाल मागवलेला आहे आणि त्यामुळे आज हायकोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार का, हायकोर्टात दिलासा मिळाला नाही आणि वैद्यकीय अहवालानुसार जर माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज मिळणार असेल तर कोकाटेंना अटक होणार का, हे सगळं पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। कोकाटे प्रकरणावरती हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस कालपासून मुंबईमध्ये आलेले आहेत। काल रात्री 11:15 वाजता पोलीस लीलावती रुग्णालयात गेले। त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला, डॉक्टरांचे जबाब नोंदवले। त्यांनी डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीचा लेखी अहवाल मागवलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या छातीत दुखत असल्याचं समजतंय, त्यामुळे आज त्यांची अँजिओग्राफी थोड्याच वेळात होणार आहे अशी माहिती मिळतेय। जर कोकाटे यांची तब्येत ठीक असेल आणि त्यांना डिस्चार्ज मिळणार असेल तर त्यांना अटक होऊ शकते। मात्र आता हायकोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीनुसार जर माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला तर मात्र माणिकराव कोकाटे यांची अटक टळण्याची शक्यता आहे। सध्या ॲडव्होकेट अनिकेत निकम हे माणिकराव कोकाटे यांची बाजू हायकोर्टात मांडतायत। हायकोर्टामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। आपण पोलिसांचं पथक बघतोय। आज पुन्हा एकदा सकाळी हे पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेलं होतं।